खामगाव येथील जुना फैल परिसरात क्षुल्लक कारणावरून दोन गटांमध्ये वाद होऊन तुफान दगडफेकीची घटना घडली। या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मोठा फौजफाटा घेऊन घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली। सध्या परिसरात शांतता असून तणावपूर्ण वातावरण कायम आहे। दरम्यान दगडफेकीत सहभागी असलेल्या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत। पुढील तपास सुरू आहे। जळगाव जामोद इथं जमिनीच्या व्यवहारात मोठा घोटाळा उघडकीस आलाय। ब वर्ग जमिनीचे अ वर्ग मध्ये रूपांतर करून शासन आणि फिर्यादीची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय। फिर्यादी मनीष कुमार भिकमचंद गांधी यांच्या तक्रारीनुसार नगर परिषद क्षेत्रातील प्लॉट क्रमांक 56 ची विक्री करताना आरोपींनी संगनमत करून कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचा आरोप आहे। शासकीय परवानगी प्रलंबित असतानाही जमिनीचा प्रकार बदलून खरेदी खत नोंदवण्यात आलं। या प्रकरणात सहाय्यक दुय्यम निबंधक सुनील पंढरी चव्हाण यांच्यासह एकूण 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली। पुढील तपास सुरू आहे। भिकमचंद गांधी, राहणार जामोद। माझा प्रॉपर्टी घेणे आणि विकण्याचा व्यवसाय आहे। माझ्या जो 2021 मध्ये शेख मुस्ताक भाईजान यांनी एक प्रॉपर्टी आणली होती, पण ती वर्ग 2 ची म्हणजे धारणाधिकार ब ची असल्यामुळे त्याची खरेदी होऊ शकत नव्हती। त्यामुळे त्याची परवानगी काढणे आवश्यक होती। तर तशी मी रजिस्टर सौदा चिठ्ठी केली होती। नंतर त्याची परवानगी काढण्यासाठी टाकलेली होती, परंतु शेख मुस्ताक भाईजान व इतर 4 जण व आपले साहेब यांनी मिळून संगनमत करून त्या जागेची खरेदी नाव घ्या साहेबांचं, सुनील चव्हाण साहेब यांनी डॉक्युमेंटमध्ये फेरफार करून एडिट करून त्याची खरेदी नोंदवून घेतली। ज्यावेळेस मला माहीत झालं, मी पोलीस स्टेशनला तशी तक्रार दिली व त्याच्यामध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत व योग्य ती कारवाई करून मला न्याय मिळण्यात यावा ही विनंती। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता 10वी परीक्षेचा निकाल आज जाहीर झालाय। राज्याचा एकूण निकाल 92.9% इतका लागलाय। पत्रकार परिषदेत मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी निकालाची घोषणा केली। राज्यात एकूण 14,20,486 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत। कोकण विभागाने सर्वाधिक यश मिळवत अव्वल स्थान पटकावले, तर छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल तुलनेने कमी राहिलाय। फॉर्म नंबर 17 मधून परीक्षा दिलेल्या 22,003 विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होऊन 76.33% निकाल नोंदवलाय। रिपीटर विद्यार्थ्यांपैकी 33.89% विद्यार्थी उत्तीर्ण झालेत। दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल हा 91.22% इतका लागलाय। 10वीचा निकाल हा दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलाय। यंदा निकालात सुमारे 2% घट नोंदवली गेली आहे। भीमाशंकर परिसर येथील पाटण खोऱ्यासाठी जीवनदायी ठरलेलं डिंभे धरण यंदा उन्हाळ्याच्या तीव्र झळांमुळे वेगाने आटू लागले। 7 मे रोजी धरणातील पाणीसाठा केवळ 21.69% आल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले। पावसाळ्यात मुसळधार पावसामुळे धरण तुडुंब भरलं होतं। त्यामुळे पाटण, म्हाळुंगे, कुशिरे, मेघोली, दिग्गद आणि बेंढारवाडी या परिसरातील शेतकऱ्यांनी उपसा सिंचनद्वारे रब्बी पिके घेतली होती। गहू, बाजरी, बटाटा, कांदा, मेथी आणि कोथिंबीर यांसारखी पिके चांगली आली होती। मात्र सध्या उन्हाळ्याचा जोर वाढल्याने पाण्याची पातळी झपाट्याने घटत असून शेतकऱ्यांसमोर सिंचनाचे आव्हान उभं राहिलंय। पुढील काही दिवसात पावसाची वाट पाहावी लागणार असल्याचं चित्र आहे। वैनगंगा नदीच्या पवनी तालुक्यातील वलनी परिसरात नदीच्या वाळूत प्राचीन आणि दुर्मिळ पाषाण मूर्ती आढळून आली आहे। पाणी ओसरल्याने आणि वाळू उपशामुळे नदीपात्राचा काही भाग उघडा पडला असताना ही मूर्ती स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आली। ही मूर्ती एका मोठ्या अखंड पाषाणावर कोरलेली असून त्यावर योद्धा किंवा देवतेची रेखीव मुद्रा दिसून येते। एका हातात शस्त्रसदृश्य वस्तू धारण केलेली ही आकृती वीरमुद्रेत कोरलेली असल्याचं प्राथमिक निरीक्षण आहे। पवनी तालुका हा ऐतिहासिक वारसा लाभलेला परिसर आहे। यापूर्वी देखील प्राचीन अवशेष इथं सापडलेत। त्यामुळे ही मूर्ती मौर्यकालीन किंवा सातवाहनकालीन असण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त केली जाते। या बातमीसोबतच महत्त्वाच्या बातम्यांमध्ये आता इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।